नमस्कार. अमृत लेखन कौशल्य या कार्यशाळेत आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण अभ्यास करणार आहोत निबंध लेखनाचा. विषय आहे माझा आवडता खेळ बॅडमिंटन. साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी म्हणजेच निरोगी शरीरात निरोगी मन असे म्हटले जाते. कोणताही खेळ खेळला की आपले मन तजेलदार होते. आपला उत्साह वाढतो. शरीरातील रक्ताभिसरण वाढते. शरीर लवचिक आणि चपळ होते. बॅडमिंटन हा आपल्याला चैतन्य, आनंद देणारा एक उत्साहवर्धक खेळ आहे. तुम्हाला प्रकाश पदुकोण, पी गोपीचंद, पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल हे जगप्रसिद्ध खेळाडू तर माहीतच असतील. बॅडमिंटन हा खेळ अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणीही सहजपणे खेळू शकते. रॅकेट आणि शटलकॉक असले की अगदी टेरेसवर, अंगणात सुद्धा हा खेळ मजेत खेळता येतो. बॅडमिंटन हा खेळ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. 1992 मध्ये ऑलिम्पिकमध्येही या खेळाचा समावेश करण्यात आला. या खेळाचे जे मैदान आहे ना, त्याला कोर्ट असे म्हणतात. हे कोर्ट आयताकृती असते आणि मध्ये नेट म्हणजेच जाळी बसवलेली असते. 21 गुणांचे 3 सेट असतात. रॅकेटने शटलकॉकला प्रतिस्पर्ध्याकडे टाकले जाते. ज्याच्या मैदानात शटलकॉक पडते म्हणजेच ज्याचा नेम चुकतो त्याचे गुण कमी होतात. या खेळाचे नियम पाळले तर शिस्त येते. शटलकॉकवर लक्ष ठेवून ते रॅकेटने नेटच्या पलीकडे टाकताना मनाची एकाग्रता वाढत जाते. हवेच्या वेगाने शटलकॉक इकडून तिकडे हवेत उंच उडत राहते. ते भिरकावताना आपल्याला मागे पुढे पळावे लागते. साहजिकच पायांचे स्नायू बळकट होतात. खेळाचे नियम सोपे असले तरी या खेळात कौशल्य मिळवण्यासाठी सरावाची आणि मार्गदर्शनाची गरज असते. हा खेळ एकेरी म्हणजे 2 खेळाडूंमध्ये खेळता येतो आणि दुहेरी असेल तर 4 खेळाडूंमध्येही खेळता येतो. त्यातून खिलाडू वृत्ती, सांघिक कार्य, सुसंवाद, शिस्तबद्धता आणि इतरांसोबत जुळून घ्यायला आपण सहजपणे शिकतो. तर अशा या बॅडमिंटन खेळामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. विजय मिळाला किंवा हार झाली तरी आपल्या मनात विनम्रता येते. खिलाडू वृत्ती सहज विकसित होऊ लागते. मनोरंजन तर होतेच, पण आपले शरीर, मन ताजेतवाने होते. रोजच्या धकाधकीच्या जीवनातील शीण, कंटाळा अगदी कुठल्या कुठे निघून जातो. मनाचे ताणतणावही निघून जातात. आपल्यामधील सुप्त गुणांना भरपूर वाव मिळतो. तेव्हा हसा, खेळा, मजेत राहा